सध्या सर्व जगाचं लक्ष एका विषयाकडे लागलं आहे. तो विषय म्हणजे इराण आणि अमेरिका यांच्यातील बैठक. या बैठकीच्या अनुषंगाने इराणचं म्हणणं असं आहे की अमेरिकेच्या युद्धपोताने हॉर्मुझ बंदरला जो वेढा टाकला आहे तो आधी हटवला पाहिजे. आमच्यावरती लादलेले निर्बंध रद्द करण्यात आले पाहिजेत आणि आमची विविध देशात जप्त करण्यात आलेली जहाजं मुक्त केली पाहिजे. जोपर्यंत अमेरिकेकडून हे मान्य करण्यात येत नाही तोपर्यंत आपण चर्चासाठी येणार नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेला आणि विशेष करून अमेरिकेपेक्षा ट्रम्प यांना कसेही करून हे युद्ध संपवायचं आहे. कारण खुद्द अमेरिकेतच ट्रम्प यांना जोरदार विरोध होत आहे. इतके सगळं असून देखील युद्धबंदी असताना अमेरिकेनं इराणचे एक जहाज आपल्या ताब्यात घेतलं आहे. इकडे इराणला चर्चेसाठी बोलवलं आणि तिकडे धमक्या द्यायच्या आणि कारवाई करायची हे चालणार नाही असं म्हणत इराणने इस्लामाबाद मधील चर्चेत आपण जाणारच नाही हे वारंवार स्पष्ट केलं आहे. ट्रम्प यांची दररोज नवनवीन विधाने येत असतात आणि त्यात चिथावणी असते आणि इराणला चिडून टाकण्याचा इशारा देखील देण्यात येतो. बोलणी करण्यासाठी इराणचे प्रतिनिधी आले नाही तर आपण इराणची संस्कृती सपसेक नष्ट करून टाकू असं म्हणायलाही ट्रम्प यांनी कमी केलं नाही. इराणला आणि ट्रम्पला हेही ठाऊक आहे की आताच्या युद्धात इराण वरचढ दिसला तरीही अजून इराणचा विजय झालेलाच नाही. वाटाघाटी करण्यासाठी इराण जेव्हा समोर येतो तेव्हा इराणच्या अटी अत्यंत आग्रही आणि सुस्पष्टपणे स्वतःची बाजू मांडणारे असतात. अमेरिका सुद्धा आपण माघारलो आहोत किंवा पराभूत झालो आहोत हे मान्य करायला अजिबात तयार नाही. मात्र इराण चर्चेसाठी आलाच नाही तर अमेरिकेची सर्वत्र नाचक्की होईल हेही तितकंच खरं आहे. आज जगातील संपूर्ण तेलाचा व्यापार चालतो त्यापैकी जवळजवळ 30% व्यापार हॉर्मुझ मधून समुद्रधुनीतून चालत असतो. हॉर्मुझ आंतरराष्ट्रीय सीमांकन नियमाप्रमाणे इराणच्या ताब्यात आहे. इराणनं आतापर्यंत हॉर्मुझ बंद करण्याचाही विचार केला नव्हता. पण तिकडे इस्रायलची दादागिरी आणि त्यांच्या लेबनावरती होणारे हल्ले यामुळे जगच वेठीस धरल्यासारखं झालं आहे. जर ही समस्या सुटली नाही आणि युद्ध थांबलं नाही तर सर्व जगावरती महाआपत्ती कोसळणार आहे यात अजिबात शंका नाही. असं झाल्यास जगभरात मोठ्या प्रमाणावरती महागाई वाढेल, तेलाच्या किमती जबरदस्त वाढतील. त्याची झळ आतापासूनच अमेरिकेलाही बसत आहे. अमेरिकेसोबत एकटा इस्रायल सोडला तर इतर कोणताही देश यायला तयार नाही. अमेरिकेच्या भरोश्यावरती पश्चिम आशियातील दुबई पासून संयुक्त अरब आणि अमेरिकेपर्यंत जी राष्ट्र अमेरिकेला मोठ्या प्रमाणावरती पैसा पुरवत होती त्यांचाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विध्वंस झालेला आहे. अमेरिका महाशक्ती आहे हे मान्य करूनही इराणने ज्या प्रकारे मुकाबला केला आहे तो बघता त्या भागात आता इराण शक्तिशाली देश म्हणून उभा टाकलेला दिसतोय. युद्धात इराणचे अधिक मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी हॉर्मुझ मधून जाणाऱ्या जहाजावरती टोल बसून इराणला आपले नुकसान भरून काढायचे आहे. आता या सर्व अटी आणि शर्ती अमेरिका मान्य करणे शक्यच नाही. आज इराणने न येण्याचं ठरवलं असलं आणि उद्या समजा इराणचं शिष्टमंडळ चर्चेसाठी पोहोचलं तर ही इराणच्या अटी आणि मागण्या अमेरिकेला 100% मान्य होणार नाहीत. अमेरिकेचा ट्रम्प एकीकडे धमक्या देतो आणि दुसरीकडे इराणला चांगलं पॅकेज अशी ही लालूच दाखवतो. यातलं खरं काय आहे हे समजण्याचं झालं आहे. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणात संपूर्ण विश्वाला गुंतून टाकण्याचं पाप सुरुवातीला आगळीक करून अमेरिकेनंच केलं आहे. आता 2 पावलं इराण मागे गेला तर अमेरिका 4 पावलं पुढे जातो. अशा स्थितीमध्ये काहीही समझोता कसा होईल आणि नियमांचं पालन इस्रायल करेल का हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे. आपण एक देश म्हणून जागतिक युद्धाच्या वातावरणात इकडे तिकडे किंवा कुठेही आणि पाकिस्तानचा मुनीर हिरोगिरी जरी करत फिरत असेल तरी आपल्याला देशातील निवडणुकीच्या मतदानानंतर महागाईच्या किती झळा बसतील याची कल्पना करून आताच अंगावरती काटा येतो आहे. मात्र आपण या युद्धविषयक वाटाघाटी सफल व्हाव्यात अशी आशा करण्याशिवाय आणखीन काहीच करू शकत नाही.